Hi students, welcome in this video lecture, and this video lecture in which we discuss about the some MCQs which depend on the previous video lecture. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही टॉपिक पाहिले होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं पिली, त्यानंतर फिमरी, फ्लॅजेला, मेसोसोम, इन्क्लुजन बॉडी, आणि यावरतीच जे MCQs आहे तर ते MCQs आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, मेसोसोम्स आर एक्सटेन्शन ऑफ मेम्ब्रेनी इन द फॉर्म ऑफ. आता आपण मेसोसोम पाहिलं होतं. पहा, मेसोसोम दीज आर द मेम्ब्रेनी विच इज प्रेझेंट इनसाइड द सायटोसोल और सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल and which form these are present inside the cytoplasm. सायटोप्लाझममध्ये सायटोसोलमध्ये ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर पहिला ऑप्शन आहे वेसिकल्स, दुसरा आहे यामध्ये लॅमिली, त्यानंतर आहे ट्युब्युल्स, आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज. ॲक्च्युली करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ दीज. आपण पाहिलं होतं की जे मेसोसोम्स आहे ते वेसिकल्स फॉर्ममध्ये पण आहे, लॅमिली फॉर्ममध्ये पण आहे, त्यानंतर यामध्ये ट्युब्युल्स फॉर्ममध्ये देखील यामध्ये ते सापडतात. नाव वी फोकस ऑन द सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स एड्स इन द बॅक्टेरियल मोटिलिटी. बॅक्टेरियल मोटिलिटीसाठी यामध्ये खालीलपैकी कोणतं स्ट्रक्चर आहे. यामध्ये पहिला ऑप्शन आहे पिली, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे फिमरी, त्यानंतर यामध्ये फ्लॅजेला, आणि त्यानंतर आहे सिलिया. ॲक्च्युली सिलिया दिस ऑल्सो वन ऑफ द हेअर लाईक प्रोजेक्शन प्रेझेंट ऑन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियावरती हेअर लाईक प्रोजेक्शन आहे. त्यामध्ये पिली आणि सिलिया ही यामध्ये नियर अबाउट यामध्ये सेम आहे, पण पिलीचा यूज कंजुगेशनसाठी होतो आणि सिलियाचा जागेवरतीच मुवमेंट एका जागेवरतीच मुवमेंट करण्यासाठी यामध्ये ते यूज होतात. बट यामध्ये विचारलेलं आहे की बॅक्टेरियाला मोटिलिटी कशामुळे येते तर यामध्ये आन्सर आहे फ्लॅजेला. फ्लॅजेलामुळे जी बॅक्टेरियल सेल आहे ते लोकोमोट होतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्याला मोटिलिटी येते, म्हणजे ते मोटाईल बनतात. अँड दिस इज द बेसिक कॅरेक्टर ऑफ दॅट मोटाईल बॅक्टेरिया. नाव वी फोकस ऑन द थर्ड क्वेश्चन. इन प्रोकॅरियोट्स द रिझर्व मटेरियल इज अ स्टोर इन द फॉर्म ऑफ इन्क्लुजन बॉडीज इन. आता ह्या आपण पाहिलं होतं की इन्क्लुजन बॉडीज यामध्ये असतात, म्हणजे असे काही रिझर्व फूड मटेरियल जे इथे प्रेझेंट असतात बॅक्टेरियल सेलमध्ये, पण ते कुठे असतात. रायबोझोम्समध्ये असतात, प्लाझ्मा मेम्ब्रेनीमध्ये असतात, सेलवॉलमध्ये की सायटोप्लाझममध्ये. आपण पाहिलं होतं सायटोप्लाझम. सुरुवातीलाच मी वर्ड बोलले होते की इनसाइड द सायटोप्लाझम और सायटोसोल दीज इन्क्लुजन बॉडीज दीज आर प्रेझेंट. असं सेंटेन्स मी इथे बोलले होते. ते सायटोप्लाझममध्ये किंवा सायटोप्लाझमच्या ऐवजी इथे सायटोसोल हा वर्ड देखील यामध्ये येऊ शकतो. सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम, त्याच्या आतमध्ये ह्या इन्क्लुजन बॉडीज यामध्ये प्रेझेंट आहे. दीज आर रिझर्व फूड मटेरियल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इन्क्लुजन बॉडीज फाउंड इन द प्रोकॅरियोट्स. हा क्वेश्चन विचारला आहे AIPMT एक्झाममध्ये 2015ला. पहा, 2015ला हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन आहे इन्क्लुजन बॉडी दीज आर फाउंड इन द प्रोकॅरियोट्स. यामध्ये खालीलपैकी काही इन्क्लुजन बॉडी ज्या प्रोकॅरियोट्समध्ये आहे, पण इथे आपल्याला नॉट दिलेलं आहे. पहा, नॉट म्हणजे कोणती खालीलपैकी इन्क्लुजन बॉडीज इथे प्रोकॅरियोट्समध्ये ॲब्सेंट आहे. आता तुम्ही जर लास्ट व्हिडिओ लेक्चर पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की फॉस्फेट ग्रॅन्युल दीज आर प्रेझेंट इन द प्रोकॅरियोट्स, सायनोफायसिन ग्रॅन्युल दीज आर ऑल्सो प्रेझेंट, ग्लायकोजन दीज आर ऑल्सो ग्लायकोजन ग्रॅन्युल्स दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. बट द पॉलिझोम्स दीज आर नॉट प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. पॉलिझोम्स म्हणजे काय की जे खूप सगळे रायबोझोम्स आहे जे mRNAवरती फॉर्म होतात त्यांच्या ग्रुपला पॉलिझोम्स म्हणतात. पॉलिझम ही इन्क्लुजन बॉडी नाही आणि म्हणून इथे नॉट विचारलं होतं, म्हणून इथे आन्सर आहे पॉलिझोम्स. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. मेसोसोम्स हेल्प इन. मेसोसोम हेल्प्स इन. मग हेल्प कशासाठी करतो मेसोसोम्स. यामध्ये पहिला आहे DNA रिप्लिकेशन, दुसरा आहे सेल वॉल फॉर्मेशन, त्यानंतर तिसरा आहे फोटोसिंथेसिस, त्यानंतर आहे रेस्पिरेशन आणि स्पिंडल फायबर फॉर्मेशन. ॲक्च्युली यामध्ये DNA रिप्लिकेशनसाठी मेसोसोमचा वापर होतो, सेल वॉल फॉर्मेशनसाठी होतो, फोटोसिंथेसिससाठी यामध्ये मेसोसोमचा यूज होत नाही. क्रोमॅटोफोरमुळे फोटोसिंथेसिस होतं, रेस्पिरेशनसाठी देखील मेसोसोमचा यूज होतो, पण स्पिंडल फायबर फॉर्मेशन हे यामध्ये याचा इथे यूज होत नाही, त्यामध्ये सेंट्रल पार्टिसिपेट करतो. मग इथे आपण जर पाहिलं तर मेसोसोमचा यापैकी DNA रिप्लिकेशनसाठी यूज होतो, सेल वॉल फॉर्मेशनसाठी होतो आणि रेस्पिरेशनसाठी होतो. आता इथे DNA रिप्लिकेशन आहे फर्स्ट नंबरला, त्यानंतर सेल वॉल फॉर्मेशन आहे सेकंड नंबरला, आणि त्यानंतर रेस्पिरेशन आहे फोर्थ नंबरला.
मग आता इथे आपला असं आन्सर फाइंड आउट करावं लागेल की ज्यामध्ये इथे फर्स्ट, सेकंड आणि त्यानंतर फोर्थ इथे दिलेलं आहे. तर यामध्ये पहा फर्स्ट, सेकंड, फोर्थ पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही, तर लास्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ ऑप्शन. दॅट इज DNA रिप्लिकेशन, सेल वॉल फॉर्मेशन आणि रेस्पिरेशन. MCQ सॉल्व करताना जो पण टॉपिक किंवा जो पण क्वेश्चन दिला आहे तो पूर्णपणे रीड करून समजून घेणं इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 6 नंबरच्या क्वेश्चनकडे आपण जाऊ. फिल अप द ब्लँक्स 1 to 4 अँड चूज द करेक्ट ऑप्शन. यामध्ये काही ब्लँक जागा दिलेल्या आहे त्या आपल्याला इथे फिल करायच्या आहे आणि तिथे 1 to 4 यामध्ये दिलेलं आहे. 4 इथे रिकाम्या जागा आहे आणि त्या आपल्याला करेक्ट ऑप्शनमधून यामध्ये चॉईस करायच्या आहे. पहिला इथे दिलेलं आहे पहा, द ग्राम स्टेनिंग टेक्निक इज यूज टू स्टेन द डॅश डॅश. त्यानंतर यामध्ये दुसरं यामध्ये सेंटेन्स आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेनी इज डॅश डॅश इन नेचर. डॅश डॅश इन नेचर कसं नेचर आहे. त्यानंतर इथे तिसरं सेंटेन्स दिलेलं आहे, इज द लॉंगेस्ट पोर्शन ऑफ बॅक्टेरियल फ्लॅजेलम. डॅश डॅश इज द लॉंगेस्ट पोर्शन. कोणता लॉंगेस्ट पोर्शन आहे इथे फ्लॅजेलमचा. फ्लॅजेलम म्हणजे एकच. कुणामध्ये तर बॅक्टेरियल सेलमध्ये. अँड सायनोफायसिस ग्रॅन्युल्स आर डॅश डॅश. सायनोफायसिस ग्रॅन्युल्स काय आहे. आता ॲक्च्युली द ग्राम स्टेनिंग टेक्निक दिज आर यूज टू स्टेन द. ग्राम स्टेनिंग टेक्निक ही यासाठी यूज केली जाते की जी बॅक्टेरियल सेलवाल आहे त्याला स्टेन करणे किंवा कलरिंग करणे. म्हणून यामध्ये फर्स्ट याची फिलिंग द ब्लँक्स असणारे सेलवाल. त्यानंतर सेकंड आहे द प्लाझ्मा मेम्ब्रेनी इज डॅश डॅश इन नेचर. आता आपण पाहिलं होतं नेचर म्हणजे इथे कशी ती फंक्शन करते. तर आपण पाहिलं होतं की जी बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेनी आहे ती सेमी परमेबल नेचर यामध्ये दाखवते. त्यानंतर थर्ड आहे डॅश डॅश इज द लॉंगेस्ट पोर्शन ऑफ द बॅक्टेरियल फ्लॅजेलम. आपण पाहिलं फक्त पहा लास्ट लेक्चरमध्ये फ्लॅजेलम विच हॅविंग द फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. त्यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट पोर्शन आहे तो आहे यामध्ये फिलामेंट. अँड इथे आपण पाहिलं होतं लास्ट सायनोफायसिन ग्रॅन्युल्स आर. हे इन्क्लुजन बॉडीमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. मग इथे ऑप्शन आहे पहा, पहिलं असणार आहे सेलवाल, दुसरं असणार आहे सेमी परमेबल नेचर, तिसरं असणार आहे फिलामेंट आणि लास्ट असणार आहे इन्क्लुजन बॉडीज. आणि इथे तुम्ही फर्स्ट ऑप्शन इथे पाहू शकता. इथे तुम्हाला इथे दिसेल सेलवाल, सेमी परमेबल नेचर किंवा सेमी परमेबल मेम्ब्रेनी, त्यानंतर आहे फिलामेंट आणि लास्ट आहे यामध्ये इन्क्लुजन बॉडीज. त्यानंतर आपण 7 क्वेश्चनकडे जाऊ. 7 नंबरचा क्वेश्चन, बॅक्टेरियल फ्लॅजेला मेड अप ऑफ फ्रॉम. बॅक्टेरियल जो फ्लॅजेला इथे दिलेला आहे पहा, बॅक्टेरियल फ्लॅजेलम तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. दिज आर मेड अप ऑफ फ्रॉम कशाने तयार झालेला आहे. यामध्ये डायनिन, ट्युब्युलिन, त्यानंतर फ्लॅजेलिन आणि त्यानंतर यामध्ये व्हिमेटिन. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे डायनिन, ट्युब्युलिन, त्यानंतर फ्लॅजेलिन आणि त्यानंतर आहे यामध्ये व्हिमेटिन. ॲक्च्युली यामध्ये डायनिन दिज आर प्रेझेंट इन द ॲनिमल सेल फ्लॅजेला. ॲनिमल सेलमध्ये जो फ्लॅजेला असतो त्यामध्ये डायनिन असतं. ट्युब्युलिन ॲक्च्युली these are the essential elements in cytoskeleton in case of animal cell. Flagellin these are present in the flagella of bacteria. बॅक्टेरियाच्या फ्लॅजेलामध्ये ते प्रेझेंट आहे. अँड व्हिमेटिन these are also a very important part in the सायटोस्केलेटन फॉर स्लिडिंग इफेक्ट. ग्लिडिंग इफेक्ट जो होतो सायटोस्केलेटन जे ॲनिमल सेलमध्ये असतात तिथे व्हिमेटिनचा इथे यूज होतो. ट्युब्युलिन देखील त्याशी रिलेटेड आहे. आणि त्याचबरोबर ॲनिमल फ्लॅजेलामध्ये डायनिन असतं आणि त्यानंतर यामध्ये बॅक्टेरियल फ्लॅजेलामध्ये फ्लॅजेलिन यामध्ये असतं. म्हणून इथे राईट आन्सर आहे फ्लॅजेलिन. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, सिलियम अँड फ्लॅजेलम. आता सिलियाचा सिंग्युलर आहे सिलियम आणि फ्लॅजेलाचा सिंग्युलर आहे फ्लॅजेलम. एमर्ज फ्रॉम द सेंट्रल लाईक द स्ट्रक्चर कॉल्ड ॲज. आता सेंट्रल हा टॉपिक आपला ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला स्ट्रक्चर त्याचं पाहायला भेटेल. सिलियम आणि फ्लॅजेलम हे सेंट्रल सारखे असतात पण त्यांचा जो बेसल बॉडी पार्ट आहे, बेसल बॉडी पार्ट म्हणजे काय तर फ्लॅजेलम आणि सिलिया जे अटॅच आहे सेलला तो जो पोर्शन आहे दिस इज कॉल्ड एज द बेसल बॉडी. अँड दिस बेसल बॉडी दीज आर लाईक अ सेंट्रोल सारखं त्याचं स्ट्रक्चर असतं.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. याचा आन्सर आहे ॲक्झोनेम. ॲक्झोनेम यू कॅन सी हिअर अँड विच हॅविंग द लेंथ 1 to 2 nanometer and diameter these are 0.2 micrometer. ॲक्झोनेम हा इथे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे सिलिया आणि फ्लॅजेलाचा. याची जर आपण लेंथ घेतली, तुम्ही इथे डायग्राममध्ये पाहू शकता, तिची लेंथ यामध्ये आहे 1 to 2 नॅनोमीटर आणि त्याचबरोबर यामध्ये जर डायमीटर घेतलं तर ते आहे 0.2 मायक्रोमीटर. आणि इथे आपण जे क्वेश्चन आहे ते इथे सबमिट करतो आहे. तर इथे आपला जो इथे रिझल्ट आहे तो इथे तुम्हाला शो होईल. आणि अशा पद्धतीने इथे आपण जो लास्ट टॉपिक आहे त्यावरचे जे MCQs आहे तर ते इथे आपण कंप्लीट केलेले आहे. तर इथे आपण थांबतोय. अशाच पद्धतीने आपण 1 by 1 व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत आणि त्यावरती MCQs घेणार आहोत. तर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि पुढचे व्हिडिओ तुम्ही यामध्ये व्यवस्थितपणे इथे व्यवस्थित पाहू शकता आणि MCQs देखील यावरती कशा पद्धतीने विचारले जातील हे देखील यामध्ये करू शकता. थँक्यू सो मच.